हे बघा समोर हे जेजुरी आहे, खालचं जेजुरी. आणि त्याच्या बरोबर समोर ह्या साईडला हा जो डोंगर दिसतोय, इथं कडेपठार आहे, मुख्य देवस्थान जुनं जेजुरी. ह्या डोंगराच्या पलीकडे आहे ते. आणि आत्ता आपण पाण्याच्या तलावाच्या इथं उभं आहे. अशी 2 पाण्याची तलाव आहेत इथं, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला आहे नवीन जेजुरीच्या. तर आपण डाव्या साईडच्या तलावाच्या इथं आलेलो आहोत, जिथे पांचाळेश्वर महादेवाचं एक पुरातन मंदिर आहे. तर आपण आज त्यांचं दर्शन घेणार आहोत. पांचाळेश्वर महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2 वेळा झालेला आहे. एकदा शिवाजी महाराजांच्या काळात आणि एकदा 18व्या शतकामध्ये, कारण याची खूप तोडफोड झालेली आहे. आणि त्याचा पुन्हा एकदा त्याची निर्मिती जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. तर चला आपण दर्शन घेऊयात. हे पहा, इथून ह्या पायऱ्यांनी आपल्याला खाली उतरायचं आहे. सरळ एकदम खाली पायऱ्या आहेत ह्या. आणि समोरच ती पुरातन महादेवाची पिंड आहे. ही मारुतीरायाची मूर्ती आहे बहुतेक. आणि हा नंदी, हा आत्ताच्या काळामधला नंदी महाराजांची मूर्ती आहे ही. जुनी जी मूर्ती होती ती मोठी आणि भव्य होती, त्याची तोडफोड झाली. आणि याच्या 4ही बाजूला खांब आहेत बघा, हे पुरातन आहेत. तर ह्याच्यावरती एक मंडप होता, नंदीचा मंडप होता, तो पूर्णपणे पाडण्यात आलेला आहे. आणि समोरच पांचाळेश्वर महादेवाची पिंड आहे. तर चला आपण दर्शन घेऊयात. बरेच दिवस झाले एका प्रश्नाचं उत्तर, म्हणजे एक प्रश्न पडायचा मला, की महादेवांचं जे पुरातन मंदिर आहेत, त्या मंदिरांच्या आजूबाजूला हे अशी छोटी छोटी पुरातन मंदिरं का असायची. तर मी खरंच पुन्हा एकदा धन्यवाद करतो माझे आध्यात्मिक गुरु डॉक्टर विराज गोवर्धन जगदाळे सरांचा. त्यांनी 2 दिवसापूर्वीच्याच लाईव्हमध्ये आम्हाला सांगितलं की जे मुख्य मंदिर आहे, म्हणजे आता आपण जेजुरीच्या मंदिराच्या इथं आलो आहे, तर जेजुरीचं हे पुरातन आणि अतिशय जागृत असं मुख्य मंदिर आहे. आणि त्याच्या आजूबाजूला ही पुरातन शिवमंदिरं का असायची, कारण ती जी हाय एनर्जी आहे ती खूप मोठ्या लेवलची हाय एनर्जी असते. आणि ती एनर्जी त्या मंदिरापुरता मर्यादित राहत नाही, म्हणजे ती डिस्ट्रीब्यूट करावी लागते, एवढी हाय असते ती. तर ती डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ही आजूबाजूला मंदिरं बांधली जायची आणि त्या मंदिरांथ्रू ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जायची. तर धन्यवाद सर, तुमच्यामुळं आमच्या मनामध्ये जो प्रश्न होता त्याचं उत्तर आम्हाला भेटलं. ह्या पिंडीच्या समोरच हा एक मोठा तलाव आहे. तर चला दर्शन घेऊयात आपण आता. पांचाळेश्वर महादेवाची ही मुख्य पिंड. आणि ह्याच्या मागची साईड बघूयात आपण. हे समोर एक खिडकी आहे, त्या आतमध्ये पण काहीतरी असणार आहे, बंद केले ते.
आणि हे बघा मागच्या साईडला दोन्ही साईडनी रोड आहेत खाली उतरायला. थोडं पाणी झालं आहे तर आपण नीट पाहूया. बघा ह्या साईडनी पलीकडनं सुद्धा रोड आहे, तिकडनं आपल्याला सरळ खाली उतरता येतं. आणि आता आपण जिथे उभे होते तर त्याच्या ह्या साईडने सुद्धा वरनं रोड आहे खाली उतरायला. खूप लांबपर्यंत पायऱ्या बघायच्या, अजून बरंच लांब आहेत त्या. ते उजेडामध्ये दिसत नाही जरा. आपण मी थोडासा लाईट कमी करतो. हे बघा तर माणूसोबत तिथून फार खाली उतरायचं आपल्याला. तर दोन्ही साईडने खाली उतरायला पायऱ्या आहेत. खूप सुंदर अशी रचना आहे पांचाळेश्वर महादेवाच्या ह्या मंदिराची.